26 जून खरं तर महाराष्ट्रामध्ये हा दिवस छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जयंती दिन आणि सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो। छत्रपती राजर्षी शाहू महाराज खरं तर समाजामध्ये एक समता आणि न्याय देण्यासाठी एक प्रसिद्ध राजे होऊन गेले आणि म्हणून त्यांचं स्मरण आज या ठिकाणी या जयंती दिनी करण्यासाठी या ठिकाणी विशेषतः ज्यांनी पुढाकार घेतला असे बाबूराव गालफाटे साहेब, काही मोहनगुंड आहेत, बाकी आमचे सर आहेत आणि सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत। निश्चित सर्व नेत्यांच्या जयंत्या आम्ही धूमधडाक्यात साजऱ्या करतो, मात्र ज्यांनी समाजाची खरी समता स्थापित केली आणि समाजाला न्याय देण्यासाठी अगदी आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्याप्रती मात्र थोडंसं सामाजिक उदासीनता दिसते। खरं तर केवळ जनतेमध्येच नाही तर शासन व्यवस्थेतसुद्धा ही निरागसता दिसून येते। हा आजचा सामाजिक न्याय दिन म्हणून पाळावा अशी संपूर्ण प्रशासनाला सूचना आहे, परंतु तिथंसुद्धा फार काही कार्यक्रम घेतले जातात असं होत नाही। कारण आपण बघतोय आज बी हे शहरात विविध शासकीय कार्यालय आहेत, परंतु त्या ठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांप्रती आदर व्यक्त करणारे कार्यक्रम किंवा त्या ठिकाणी विशेष कार्यक्रम पार पडत नाही, हे नक्कीच एक सामाजिक खंड आहे। यावर नक्कीच विचार करणं गरजेचं आहे। या ठिकाणी बाबूराव गालफाटे आहेत, ज्यांनी आजचा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे। ते 2 शब्द। आरक्षणाचे जनक लोकराजा शाहूजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराज आणि महात्मा फुलेची आरक्षण नीती आपल्या संविधानात घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा फुलेंना गुरु मानलं। त्याचबरोबर समता, स्वातंत्र्य, न्याय ही जी चतुसूत्री आहे ते फुले आणि शाहू महाराजांच्या साहित्यातून घेतली। ठीक आहे, शाहू महाराज करवीर नगरीचे राजे असतील, पण संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमाती OBC सर्वांना त्यांच्या राज्यात 26 जुलै 1902 रोजी सर्वप्रथम आरक्षण देऊन शाहू महाराजांचे अनेक उदाहरणं आहेत, आता इथं बोलायची वेळ नाही। ते तगडे घोडे आणि हे घोडे, तर आज आपण केशरात प्रथमच शाहू महाराज जयंती साजरी करतो आणि पुढच्या वर्षीपासून या जयंतीला मोठं स्वरूप देण्यात यावं अशी मी तर अशा प्रकारे हा छोटे काही कार्यक्रम